नियम आहे, उदय विकार साह्यंत, पण प्रत्येक निर्मिती आणि अंत याच्यामधले जे सहसंबंध आहे ते पुढच्या पिढीसाठी काहीतरी मार्गदर्शक म्हणून निश्चित होत असतं. प्रत्येक निर्मितीला हा अंताचा धागा जोडलेला असतो आणि प्रत्येक अंत हा नव्या निर्मितीसाठी आपल्याला एक मार्गदर्शन करतो. हा निसर्गाचा आणि विज्ञानाचाही नियम आहे. या सूत्राप्रमाणे मी विवेक सरांचं आयुष्य नजरेपुढे घेण्याचा प्रयत्न करतो आहे. काही शिकता आलं तर ती खरी माझ्याकडनं त्यांना आदरांजली असेल. गेल्या 30-35 वर्षापासून विवेक सरांची वेगवेगळ्या संघटनांच्या मार्फत आणि वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यक्रमात माझी त्यांची ओळख आहे. खूप कमी लोक असे असतात आयुष्यात की जी पहिली ओळख शेवटपर्यंत टिकते. बऱ्याच ओळखी मध्ये कुठेतरी सुटून जातात, पण हे न सुटलेली ओळख त्याच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत व्यक्तिगत माझ्या कायम स्मरणात राहील. ही ओळख केवळ एका व्यक्तीची नव्हती, ही ओळख एका विचाराची होती. जेव्हा व्यक्तींचे विचार जुळतात तेव्हा मग दुसरी पायरी असते संस्कृतीची, की कुठे मॅच करते कुठे नाही करत. हा दुसरा टप्पाही आम्ही पार केला. आणि तिसरा टप्पा ज्याला जैविक रिलेशनशिपचा म्हणतो आपण, जैविक नातं म्हणतो. मानवी संबंधांमध्ये आज ज्या जातीव्यवस्थेने आणि भांडवलशाहीने नाते हे यांत्रिक उभे केलेले आहेत, त्या यांत्रिक नात्यांना छेद देण्याचं काम भारतातली अब्राह्मणी संस्कृतीचा एक मोठा वारसा राहिलेला आहे. जे आपल्याला कदाचित माहिती नसेल, पण आपल्या जगण्यामध्ये ते असतं, आपल्या कुटुंबाच्या अवशेषामध्ये ते असतात. आणि मला त्याची थोडीशी ओळख असल्यामुळे विवेक सपकाळांमध्ये ती संस्कृती मी अनुभवली आणि त्यामुळे त्यांचे नाते हे व्यक्तिगतरित्या माझे अधिक घनिष्ठ होत गेले दिवसेंदिवस. व्यक्तिगतरित्या घनिष्ठ नाते होणे ही एक बाब आहे. दुसरी बाब अशी आहे की जी आपल्या सगळ्या सामाजिक संघटनांसाठी प्रेरणादायी असेल असं मला वाटतं. गेल्या 4-5 वर्षापासून निवृत्तीनंतर, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, त्याच्या आधी ते जमेल तेवढी शिक्षण बचाव समन्वय समिती, सत्यशोधक शिक्षण सभा, शिक्षणाच्या प्रश्नावर काम करत असताना आपले योगदान देत होते. निवृत्तीनंतर त्यांनी सांगितलं की आता माझं प्राधान्याचं काम हे सामाजिक काम म्हणून मी शिक्षण क्षेत्रामध्ये करेन. आणि मी जेव्हा त्यांना प्रश्न केला की तुम्हाला असं का वाटतं की प्राधान्याने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करा, तेव्हा ते उदाहरण द्यायचे की पटवर्धन हायस्कूल सीताबर्डी जी आहे तिथे मी शिकलेलो आहे आणि त्या पटवर्धन हायस्कूलची अवस्था आज माझ्या त्यांनी बघवत नाही. तरी मी मध्यमवर्गीय होतो, यापेक्षा लोक स्तराचे लोक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जगतायत. यांचं जर उन्नयन व्हायचं असेल, यांचा विकास व्हायचा असेल, उद्या समतेकडे जायचं असेल, समतेच्या किंवा विषमतेचं अनालिसिस करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून शिक्षण हे थांबलं पाहिजे. शिक्षण हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. या सरकारी शाळांची अधोगती दिवसेंदिवस होते आहे ही त्यांना अस्वस्थ करत होते आणि या अस्वस्थतेतून ते शिक्षण प्रश्नाकडे काम करायला वळलेत आणि गेली 4-5 वर्ष आम्ही सातत्याने काम करत होतो. मी माझा त्यांच्या 4 तारखेला मृत्यू झाला. 31 डिसेंबरला माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. मी 1 तारखेला अमरावतीला जाणार होतो. 31 तारखेला त्यांचा फोन आला. मी त्यांना माहिती दिली. ते म्हणाले की मी उद्या तुमच्या बरोबर येतो, फक्त एवढंच मला थोडं बघावं लागेल का आई आहे 93 वर्षाची घरी.
तिचं सगळं बघावं लागतं. आज 31 असल्यामुळे माहित नाही त्या बाया येतात की नाही. जर त्या आल्यात तर मी जरूर तुमच्या बरोबर येईन. जर नाही आल्यात तर मी उद्या सकाळी 9 पर्यंत तुम्हाला सांगेन. 1 तारखेला न चुकता 9 वाजता त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की बाया आल्या नाही, मला आईसाठी थांबावं लागेल. 2 तारखेला पुन्हा फोन आला. 1 तारखेला काय झालं मीटिंग मध्ये, का कोणती चर्चा झाली, किती लोक होते, कोणकोणत्या संघटनेचे होते, काही ठरलं का, ही चौकशीसाठी फोन केला. 3 तारखेला त्यांनी मला पुन्हा फोन केला आणि 4 तारखेला त्यांचा निरोप आला. विश्वासच बसेना की विवेक सपकाळ आपल्यामध्ये नाही. ही शरीराची अनुपस्थिती ही नक्कीच आपल्याला एक उणीव जाणवणारी गोष्ट आहे. पण त्याहून जास्त उणीव जाणवते ती ही या चळवळीमध्ये कार्यकर्त्यांच्या अनेक अनुभव आपल्या सगळ्यांचे आहेत. हे अनुभव संघटनात्मक आणि वैचारिक दृष्ट्या जैविक रिलेशनशिप जोडून जबाबदारीने काम करण्याची क्षमता असलेल्या दुर्मिळ कार्यकर्त्यांपैकी एक विवेक सपकाळ होता. ही उणीव कदाचित माहित नाही भरून निघेल की नाही. मी गेली 1-1.5 महिना सातत्याने नागपूर युनिटच्या संदर्भात असेल किंवा आता गोंदियाला आमची परिषद झाली, पदोपदी आमच्या मलाच नाही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदोपदी विवेक सरांची उणीव जाणवत आहे. ही उणीव 2 अर्थांनी आहे. एक तर त्यांची कार्यपद्धती. बरेचदा असे काही प्रसंग असतात आयुष्यात किंवा संघटनात्मक पातळीवर की ती नाकारता येत नाही, स्वीकारता येत. अशा वेळेला त्यातून मार्ग काढण्याची कला ही विवेक सरांमध्ये जबरदस्त होती. ज्यावेळेला असे संघटनात्मक पातळीवरचे असे प्रश्न यायचे त्यावेळेला ते मला म्हणायचे, सर तुम्ही माझ्यावर सोडून द्या, मी बघतो, तुम्ही यात काही पडू नका. आणि असे अतिशय असे कितीतरी उदाहरण आहेत, कितीतरी अनुभव आहेत की या प्रसंगामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींना अतिशय समर्थपणे पार पाडलेली आणि ते पेललेली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शिक्षण प्रश्नावर काम करत असताना शिक्षणाची भूमिका 2 प्रकारच्या समाजामध्ये आहे. त्या काली होत्या, आधी आहे, उदयी असेल. एक आहे ती व्यवस्था टिकून ठेवणारी, शिक्षण व्यवस्थेचं दर्शन मांडणारे, जे प्रस्थापित हजारो वर्ष या देशामध्ये राहिलेल्या ती एक भूमिका आहे जी आता इथे सुरू आहे. आणि एक दुसरी भूमिका आहे जी फुले आंबेडकर पासून तर बुद्धापासून ती परंपरा आहे. या 2 परंपरांचं सम्यक आकलन करण्याची क्षमता मी विवेक सरांमध्ये बघतो. चंद्रपूरच्या शिबिरामध्ये त्यांनी एक विषय मांडला आणि तो विषय इतक्या समर्थपणे मांडला. सगळे जे श्रोता किंवा जे शिबिरार्थी होते ते हे म्हणत होते की आम्ही पहिल्यांदाच आहे. ही अत्यंत म्हणजे विचाराच्या दृष्टीने प्रगल्भता, त्यातला जो काही पॉलिटिकल कॉन्टेस्ट आहे, जो विरोधाभास आहे, तो समजून घेणे, आजच्या वास्तवाला जोखणे, त्याच्याशी जोडणे आणि मग त्याचा सिंथेसिस करून ते मांडणे, ही क्षमता विवेक सरांमध्ये होती. मला असं वाटते की आपण त्यांच्या या सगळ्या गुणांपैकी काही 1-2 गुण आपल्या संघटनात्मक पातळीवर व्यक्तिगत जीवनामध्ये उतरवू शकलो, तीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. मी संघटनेच्या वतीने पुनश्च त्यांच्या आदरांजली व्यक्त करतो आणि थांबतो. विवेकदा आणि मला जो संबंध आला तो मंडळाने प्रवेश आला. आमची माझी आणि विवेकची जडप घडायला ती पाहता त्याला काळजीपूर नागेश चौधरी यांनी यावा पडत. आम्ही जे घडलो या मंडळाच्या चळवळीतून आणि विवेकची आणि माझी मैत्री झाली. आणि मंडळाच्या चळवळीतला जो काळ होता विवेकला समजून देतात येईल. केवळ सोनार समाजाला तो कार्यकर्ता होता या दृष्टिकोनातून त्याच्या अँगलकडे पाहू नका. विवेक सोबत जवळपास म्हणजे 1982 पासून माझी मैत्री आहे. आणि त्याचं जे आचरण होतं मंडळाकडे पाहण्याचा देखील त्याचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन
जातीला आरक्षण भेटलं पाहिजे, जातीची गरिबी हटावी हा होता. त्याचा दृष्टिकोन हा होता की मंडल आयोग हा जाती अंतात या चळवळीचा एक टप्पा आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनाचा जर तुम्ही वागणुकीचं एकत्रित पाहिलं, विवेक हा जसा वैचारिक कार्यकर्ता होता तसाच तो विचार हा कृतीने जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करणारा आहे हा मोठा माणूस होता. अत्यंत प्रामाणिक होता जीवनाशी. तो पैसा म्हणजे जीवनामध्ये पैसा माझे कंटिन्यू त्याच्याशी संपर्क राहते, म्हणजे कंटिन्यू. तो अनेक विषयावरती तो इथे अनेक जे लोकांनी मांडलेली या चळवळीशी तो निगडीत होता, अनेक चळवळीशी निगडीत होता. इव्हन त्याचा जगण्याची पद्धत मी याच्याकरता हे म्हणतो की नागेश इथं बसलेले आहे किंवा मंडल आयोगाची चळवळ झाली, मला वाटते मंडल आयोगाच्या चळवळीमध्ये त्याचं लग्न देखील तेव्हा जुळलेलं होतं. आज मला हे याच्याकरता आठवते का त्याच्या जीवनाचे जे टप्पे आहेत तो जगला कसा ते समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. कारण की कोणतीही चळवळ ही चळवळ कार्यकर्त्याच्या तळहातावर उभी असते. आणि जेव्हा कार्यकर्ता हा तळहातावर जेव्हा उभी असतो तर त्याला अनेक धड कापडकट्ट सही करावे लागतात. त्याच्या लग्नाची आम्ही साक्षीदार नागेश मध्यस्थी होते. नागेशच्या घरूनच उडलं ते एक प्रकारचं लग्न आहे. सर्व आज जे आठवण आलं काही एक प्रामाणिक मित्र अलीकडे आम्ही म्हणजे आणि तो जीवनामध्ये समन्वयवादी भूमिकेतून जगला. इथे जे नाव घेतले की तो अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जुळलेला होता, महाराष्ट्र अनिश्चित जुळलेला होता, प्रोग्रेसिव्ह विचाराचे जो वकिलांच्या संघटनेशी आज वकील लोक इथे आले नाही त्याच्यात आता वकील संघटनेची देखील तो रिटायर झाल्यानंतर तो म्हणायचा की मला इथल्या मानवी अधिकाराकरता लढायचा आहे म्हणून तो वकील करणार होता. म्हणून त्याने वकील संघटनेची देखील अनेक वकिलांची मैत्री सुरू केलेली होती. आणि म्हणून मित्रांनो त्याचं जे जगणं होतं हे समन्वयवादी होतं. त्याला असं वाटायचं की सर्व चळवळीचं उद्दिष्ट तर एकच आहे. सर्व चळवळीचं उद्दिष्ट तर या देशामध्ये समानता प्रस्थापित करण्याचं असेल, या देशामध्ये ब्राह्मण्यवाद आणि भांडवलवाद नष्ट करण्याची जर भूमिका असेल, पण आपसी मतभेद करून ठेवता काय आणि म्हणून तो सर्वांची लिंकअप ठेवायचा. मला वाटते मरणाच्या अगोदर 7-8 दिवसापूर्वी मी त्याच्याकडे बसलेलो होतो. माझ्या त्या दिवशी आमचं त्या आघाडी केलं. आमची वारकरी संप्रदायावरती चर्चा झाली. गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही दोघेही जण वारकरी संप्रदायाचा जो रिंगण नावाचा अंक निघतो, रिंगण जो ग्रुप आहे आमचे सचिव परब त्याचे संपादकाच्या ग्रुपशी मी आणि वेद जोडल्या गेलेलो होतो. आणि रिंगण मधला जेव्हा तो नरहरी सोनाराचा अंक आमच्या हाती पडला आणि वेद म्हणजे सोनार समाजाचं काम करायचा, तर ते नरहरी सोनाराचं आम्ही वाचन केल्यानंतर हे कळलं की नरहरी सोनार हा शिवपंथी होता, वारकरी संप्रदाय हा वैष्णवपंथी होता. आणि त्या काळामध्ये नरहरी सोनाराच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय म्हणजे वैष्णवी पंथ आणि शिवपंथ याचं भांडण होतं. नरहरी सोनार पंढरपूरच्या मंदिरासमोरून जात असताना नरहरी सोनार असं फडकं बांधायचा आणि तो पाहायचा नाही पांडुरंगाकडे, कारण की तो म्हणायचा मी वैष्णवपंथी आहे. आणि जेव्हा त्याच्या सोनं एखाद्या व्यापाऱ्याने जे सोन्याचा कंबरपट्टा बनवायला आला होता आणि ते दृष्टांत होता, ते काही गोष्ट काही नका करून तिचा दृष्टांत दिलेला आहे त्याच्यामध्ये. आणि तेव्हा आमची आणि विवेकची चर्चा झाली काय हे कसं का विवेक म्हणा हा समन्वयवाद आहे. वारकरी संप्रदायाचा, वैष्णव समाजाचा, वैष्णव पंथाचा आणि याचा शिवपंथाचा हा समन्वयवादाचा हा आपण काळाने स्वीकारायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्या, त्याला कृपा करून सोनार समाजाचा हे कार्यकर्ता समजून नका. त्याच्या सोनार समाजाकडे जो पाहण्याचा दृष्टिकोन होता, ही पिढी एक नागेश बसलेली आहे. जे घडवलं आम्हाला हे नागेशने फार मोठी जबरदस्त पिढी निर्माण केली. त्या काळामध्ये जेव्हा मंडल आयोग लागू झालं, मंडल आयोगामध्ये ओबीसी समाजातला जो प्रस्थापित वर्ग होता हा मंडल आयोगाला विरोध करणारा होता. आज जो म्हणतो की ओबीसी समाजातले अनेक विविध पार्ट्यांमधले नेते, मी नावं घेणार नाही, हे सर्व त्या काळामध्ये मंडल आयोगाचे विरोधक होते. कोण होते नेते?
कोण आहे ते नेते, आणि त्यावेळेस नेत्यांची उणीव वाटत होती, आणि म्हणून आम्ही त्यावेळेस तेली समाजाचं संघटन बांधलं, सोनार समाजाचं संघटन बांधलं, कुणबी समाजाचं संघटन बांधलं, अनेक जातीचं संघटन बांधलं, आणि त्याच्यातून आम्ही एक पिता निर्माण केला. आर्मी समाजाचं संघटन आमच्यासोबत आमच्या केंद्रात घातलं होतं. आणि म्हणून मित्रांनो, विवेक जाणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. विवेक जाणं फार मोठी हानी करून गेला की फार मोठी हानी करून घेतला. ओबीसी समाजामध्ये फुले आंबेडकरी एक परिवर्तनवादी विचाराचा माणूस घडणं, याला फार मोठी हिंमत लागते, फार मोठी हिंमत लागते. हा जगला विचार, आणि मी तुम्हाला मनगा शिकवलं त्याचा मॅरेज विवाह, त्याचा आंतरजातीय विवाह समजून घ्या एका भूमिका होती त्याची. तो ज्या मंडल आयोगाकडे जातीय अंतराच्या दृष्टिकोनातून पाहताही विवाह देखील आपल्या आंतरजातीय विवाह होता, तर वैचारिक विवाह होता. तो काही असं समजून वैचारिक विचाराने केलेला विवाह होता. आणि म्हणून मित्रांनो, असा मित्र आपल्यातून निघून झाले, आणि जे रिंगणचं आमचं काम केलेलं होतं, आणि त्यानंतर आमचं ठरलेलं होतं की सुवर्णकाळ समाजाला विनंती करी, तुमच्यापर्यंत ती चर्चा आली होती का तर माहिती नाही, पण नलाळीने सोनार वाचल्यानंतर आमचं हे ठरलेलं होतं की याच्यावर कमीत कमी 2 दिवसाचं नलाळी वारकरी संप्रदायाची ही भूमिका होती आमची, का प्रोग्रेसिव्ह विचार आतापर्यंत वारकरी संप्रदायाकडे किंवा ग्रामगीतेचा जो तुकडोजी महाराजांचा विचार होता याची आतापर्यंत दखल घेतली नाही प्रोग्रेसिव्ह विचार. आणि म्हणून तो ओबीसी समाजाचा जो प्रवाह आहे हा ब्राह्मणी छावणीकडे ढकलला गेला. आणि म्हणून त्यांना जर रोखायचं असेल तर आजच्या काळामध्ये आपण वारकरी संप्रदायाकडे पर्यंत वळला पाहिजे, कारण तो वारकरी संप्रदायाची परंपरा ही महावीरापासून बुद्धापासून तर संत तुकडोजी महाराजांपर्यंत आहे, ही त्याच्यामध्ये मांडणी आमची केलेली होती. आणि म्हणून असं ठरलेलं होतं की नलाळी सुनानाच्या निमित्तानं एक वारकरी संप्रदायावरती आपण एक 2 दिवसाचं तरी सत्र घ्यायला पाहिजे होतो. म्हणून मी इथे बसलेले आहेत अनेक नेते सुवर्णकाळ समाजाचे याची दखल घ्यावी, आणि विवेकनं जे काम उभं केलं, हे विवेकनं काम हेच नाही केलं, नुसतं विवेकनं काम सोनार समाजाचं नाही केलं, तेली समाजाचा तो पहिला मेळावा झालेला होता मंडल आयोग समर्थक, त्याच्यामध्ये विवेक, मी, वाघमारे हे सर्वजण आम्ही एकत्र बसलेलो होतो, आणि मेळावा होता तेली समाजाचा. आम्ही काय पहिलं काम केलेलं होतं, आम्ही आंतरजातीय विवाहाचा सत्कार केला होता त्या मेळाव्यामध्ये, तेली समाजाच्या मेळाव्याची. एक जोडपं असं होतं की तेली आणि मुस्लिम अशा देखील आमच्यावरती बडमार झाला होता, परंतु त्या काळात आम्ही हे काम केलं. आणि म्हणून विवेक झालं फार मोठी हानी करून, म्हणजे हानी झालेली आहे समाजाची. असा प्रामाणिक मित्र जो जीवनामध्ये पैसा नियम समजला. आम्ही गेल्या 4-5 वर्ष, मी तुम्हाला त्या रिंगणचं सांगितलं, गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही दोघं जण आम्ही मित्राकडून, नातेवाईकाकडून दरवर्षी आम्ही 20,000 15,000 रिंगणला जाहिरात देत होतो मित्राच्या नावाने. याची विवेकची आई, तिला माहिती आहे विवेकची आई 1000 रुपयाची आहे जाहिरात. त्या रिंगणचा आमचा विवेकची आई रेग्युलर वाचायची, तिच्याकडे पहिल्यांदा द्यावं लागलं तुला. आणि म्हणून मित्रांनो, हे विवेकचं झालं मला पदोपदी, म्हणजे कोणतंही सामाजिक काम करत असताना त्याची आपण आल्याशिवाय राहणार नाही. आणि मित्रांनो, माणूस जगाला म्हणजे निघून जातो, परंतु त्याचा विचार शिल्लक राहतो. विचार कधी मरत नाही, विचार कधी मरत नाही. कर्मवीर बाबा पाटलांचे जे शिक्षक होते पी पाटील, त्याने चिंतन नावाचं पुस्तक लिहिलं. त्याच्यात ते असं म्हणतात की माणूस 2 पायांनी चालत नाही, माणूस 2 पायांनी चालत नाही, त्याचं शरीर 2 पायांनी चालतं, परंतु जीवनामध्ये तो विचारांनी चालतो. आणि म्हणून जर जीवनाचा जर विकास झाला नाही तर माणूस तिथेच नष्ट होतो. आणि म्हणून हे विवेक साथीची कार्यकर्ता मंडळी आहे, ही जीवनाला त्याला देणारी मंडळी होती, आणि ही निघून जाणं याचा खर्च समाज व्यवस्थेला फार मोठा
आघात होतो आणि एवढं करून मी इथे थांबतो. निर्माण होत नाही आणि बहुतेक फार मोठ्या क्रांतीची किंवा चळवळींना अजून मोठं करण्याची गरज आहे असं मला वाटतं. यानंतर गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्वर रक्षक सर आपले मत मांडतील अशी मी त्यांना विनंती. मरना हक का बाना है जीना उधार लावर आएगा ऐसी फिकर कर मन में मरना ही तुझे झुक जाएगा. मला असं वाटतं या ओळी तुकडोजी महाराजांच्या विवेक सपकाळ जगले, त्यांनी मृत्यूला झुकवलं. आज आपण सगळे वेगवेगळ्या संघटनेचे लोक या ठिकाणी, कोणी त्यांना सोनार संघटनेचे म्हणतात. प्रत्येकजण मला एक कळलं नाही, मी बसल्या बसल्या विचार करून आलो, हा माणूस कुठल्या याचा होता, हा माणूस शिक्षक कसा झाला, हा माणूस इंजिनियर कसा झाला, हा माणूस वकील कसा झाला. म्हणजे एक माणूस आपल्या जीवनामध्ये स्वर्गसुख कशाला म्हणतात. मला असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी सगळ्या प्रकारचं जीवन मानवाचं जे असतं, मानवाचं खरं जीवन काही कुठलं तरी पद घेऊन आपण आपल्या परिवारासाठी जगलो इथपर्यंत मराठीत नसतं. वैसे तू जीते यहाँ कीड़े मकोड़े, होटल में खाता तू भजिए पकोड़े, कहे साधु संत कुछ कर ले भलाई, भलाई में तेरी शम्मा जलेगी, ये माटी की काया माटी मिलेगी, तेरे पीछे इंसान फिरत रहेगी. मला असं वाटतं या सगळ्या शब्दांना जगणारा माणूस मी पहिल्यांदा पाहतोय. मी अनेक लोकांचे आयुष्य पाहिले, पण एवढ्या वेगवेगळ्या प्रकारे जगणारा माणूस तो कॉम्रेड पण होता. म्हणजे त्याला लाल सलामी करता आला, त्याला निळा सलामी करायला, तो जयभीमी म्हणता येतं, त्याला लाल सलामी म्हणता येतं. तो कोणत्या भाषेत बसतो हे विचार करून आलो मगाशीपासून. हा माणूस कुठल्या कुठल्या भाषेत बसतोय, हा माणूस कुठल्या कुठल्या काय अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये काम करतोय, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहापर्यंत आपली मदत ठेवतोय. आणि त्या समाजातून निर्माण झाला त्या समाजातला सुद्धा विकास करण्यासाठी मला झटता आलं पाहिजे हे त्याची धडपड असते. तर तुकडोजी महाराजांचं मला एक गीत या ठिकाणी जे मी म्हणत नाही कारण मला, पण आज मला ते आठवलं. महाराज असं म्हणतात, मरना हक्का बाना है, ते म्हणतात की विधाता मृत्यु हो ऐसी, विधाता मृत्यु हो ऐसी, हजारों लोग रोते हो, सफल हो जिंदगी सच की, कीर्ति घर घर में गाते हो, किया हो काम गरीबों का, दुआ सबसे बड़ी उनकी, मिला हो प्रेम सेवा का, प्रेमी दिल मन से भाते हो, कहे जनता न मरने दो, उसी मरने में हासिल है, कहे जनता न मरने दो, उसी मरने में हासिल है, जरा भी दुख ना दिल पर, यही अचरज की बातें हो, सभी तन मन है सेवा का, सभी तन मन है सेवा का, धर्म का देशभक्ति का, कृपा गुरुदेव की उन पर, काल देखे ल जाते हो, मातृभू चाहती उसको, मातृभू चाहती उसको, अस्थियों गोद में धरने को, देवता पुष्प की वर्षा डालकर रथ सजाते हो, राज्य सत्ता हिले सारी. यांच्या प्रत्येक कार्यामध्ये राज्य सत्तेलाही हलवण्याची ताकद होती. पण हा माणूस पडद्या पाठीमागे लागला. इतके वर्षापासून मी पडद्या पाठीमागेच राहायचा. मी त्यांची, ते मला हसायचे, नमस्कार करायचे, पण मला माहीत नव्हतं की हेच विवेक सपकाळ आहे. नाव ऐकत होतो म्हणजे मला माझं आता दुःख वाटतं की या माणसाच्या संपर्कात अनेकदा आलो, अनेकदा त्यांचे विचार ऐकले असेल, पण या माणसाशी मी जवळीक आणखी साधली असती तर माझ्या जगण्यामध्ये एक नवीन भूमिका की त्या अनेक काहीतरी मी आणखी काहीतरी गोष्टी तयार करू शकतो असतो. कारण महाराज असं म्हणतात, राज्य सत्ता हिले सारी, कदर करणे क्यों मृत्यू की, अरे यह क्या हुआ ऐसा, आंखों में नीर लाते हो, अरे वो टुकड़िया दास कहता है, भाग्य है ऐसे मरने का, वो टुकड़िया दास कहता है, भाग्य है ऐसे मरने का, अमर हो नाम भारत में, शत्रु झुककर सर नमाते हो. मला असं वाटतं या माणसाने जीवनात कोणाला शत्रू बनवलंच नसेल, नेहमी ह्या माणसाने मित्रच बनवले, मित्र बनवून त्यांनी. म्हणून शेवटी एवढंच म्हणतो, तुकडोजी महाराज म्हणतात की हा माणूस कोण होता, कारण त्यांच्या चेहऱ्याकडे आणि त्यांचं शर्ट पण असं वाटतं की त्या कुंभमेळ्यापेक्षा हा खरा संत होता. त्या कुंभमेळ्यातले संत काही मला दिसले नाही, पण ह्या संतांमध्ये, कारण हा होता तुकारामाच्या शब्दातला, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधे ओळखावा,
देव तेथेची जाणावा. तुमच्या माझ्या सोबत राहिले, तुमच्या माझ्या परिवारात राहिले, तुमच्या माझ्या मित्र संपर्कात राहिले, पण आम्ही या साधूला, या संताला ओळखलं नाही. आपण संत किंवा देव तेवढाच शोधायला जातो. हा माणसातला देव होता आणि या माणसातल्या देवाला एवढंच मी म्हणेन, मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, एक जात बनाना कर्म मेरा, सब साथ चलाना मर्म मेरा, नीच उच्च हटाना गर्व मेरा और गिरते को उठाना स्वर्ग मेरा. हा त्यांचा परिचय होता. या माणसाने हे शब्द आयुष्यभर जगले आणि तुमच्या माझ्या समोर एक मोठं आव्हान ठेवलं. एक याच्यातून तुम्ही काय काय घेऊ शकता, याच्यातले कुठकुठले तुम्ही मोती उचलू शकता आणि त्या माणसाला खरी श्रद्धांजली ते होईल. श्रद्धांजली त्याला म्हणतात की संकल्प दिवस आहे हा. आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना आपण आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये त्या माणसाचा एक चांगला गुण आपल्या जीवनामध्ये कसा उतरवता येईल तो आपण प्रयत्न करूया. आपण खूप म्हणतो की परमेश्वराने हे द्यावं, ते आपल्या हातात नसतं, ते आपण नुसतं मनाच्या समाधानासाठी बोलतो. तो माणूस जो जगला तो खऱ्या अर्थानं देवत्व बहाल करून जगला आणि म्हणून त्याच्या जगण्यातली प्रेरणा आमच्या जगण्यामध्ये यावी एवढीच प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय गुरु. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.